तुला विश्वास बसणार नाही. कृष्णामाईचा तर मग करोडचा टर्नओव्हर आहेच. मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की 18 दिवसाचा जो माझा रेव्हेन्यू होता, म्हणजे मला पूर्ण जे झालाय, म्हणजे खरेदी विक्री झाली मटणवाड्याची, 18 दिवसात मी 21 लाखाचा खरेदी विक्री केली मटणवाड्यात. नॉनव्हेजची हॉटेल मटनवाडा. तर तुम्ही हा नॉनव्हेजचा का एक कॉन्सेप्ट निवडला? नॉनव्हेज म्हटलं म्हणजे तू हॉटेलला बाहेर गेला, तुला कल्पनाही नसेल की ते नॉनव्हेज नेमकं कसलं आहे? बोकडचं आहे का कोणतं ऑर्डर आहे. मला एक भेटले होते गृहस्थ, ते असं म्हटलं ते, अरे तू चहाचा कशाला बिझनेस करतोय म्हणे, 2 दगड उचलून मारले म्हणे तू, एक कुत्र्याला लागतो आणि एक चहावाल्याला लागतो. नोकरीत मला मी विचार करायचो की काही वस्तू खरेदी करताना की आज काय घ्यावं काय नाही घ्यावं, आज मी विचार करत नाही आणि बार्गेनिंगही करत नाही. जेव्हा मी गाडी घेण्याचा विचार केला, फक्त विचार केला, जस्ट शोरूमला गेलो आणि गाडी आवडली आणि लगेच गाडी घरी आलो. ही सर्वात मोठं माझी अचिव्हमेंट होती. नोकरीमध्ये काय 2 टाइम पंच 1 टाइम लंच, काही शॉपवाले असे की ते आज लाखोंच्या घरात आहेत. त्यांनी आज स्वतःचे 4 व्हीलर आहेत, त्यांच्याकडे स्वतःचे घर आहेत. म्हणजे एक आनंद वेगळा येतो. आपण जेव्हा आपल्या माध्यमातून इतरांचा बिझनेस जेव्हा सुरू करून देतो, तो आनंद वेगळा आहे. नमस्कार मित्रांनो, शुभ टॉक्स यूट्यूब मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या स्वप्नांना एक नवा आकार दिला आहे. आपल्यासोबत आहेत उमेश दादा यांनी आपल्या बिझनेसची सुरुवात लग्नानंतर केली, तेही अगदी छोट्याशा चहाच्या होटलीपासून. त्यांच्या जिद्दीने आज त्यांच्या 100हून अधिक शाखा आहेत. आज आपण त्यांना कृष्णमाई अमृततुल्य या नावाने ओळखतो. उमेश दादा यांनी कृष्णमाई अमृततुल्यच्या 100पेक्षा अधिक शाखा तर ओपन केल्याच आहेत. तसेच 1 महिन्याआधी त्यांनी मटनवाडा म्हणून एक नॉनव्हेज हॉटेल सुद्धा सुरू केली, तेही खूप कमी वेळेमध्ये सक्सेसफुल ठरले आहे. एका सामान्य कुटुंबातून येणारे उमेश दादा त्यांनी आपला चहाचा ब्रँड कसा तयार केला, तसेच एका नॉनव्हेज हॉटेलमध्ये ते कसे यशस्वी ठरले, आज आपण त्यांच्याकडनं त्यांच्या यशस्वी होण्याचे रहस्य जाणून घेऊया. तर उमेश दादा, शुभ टॉक्स मराठीला तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. दादा, कृष्णमाई अमृततुल्यची सुरुवात करण्याआधी तुमची लाईफ कशी होती? कृष्णामाई अमृततुल्य सुरू करण्याआधी जी लाईफ होती, ऍक्च्युली मी तेव्हा जॉबला होतो, तेव्हा एकच ध्येय राहायचं, 2 टाइम पंच 1 टाइम लंच आणि 2nd टाइम रूम, बस एवढंच लाईफ होतं. म्हणजे आव जाव करतो मारा, एक गदा आम्हाला चालायचे, फक्त रेग्युलर तेच रुटीन होतं. येऊन जाऊन फक्त नोकरी, एक नोकरी आणि नोकरीच, फक्त दुसरं आयुष्यात असं काही उरलेलं नव्हतं. तुमच्या आयुष्यामध्ये असं काय घडलं जॉबमध्ये की तुम्हाला बिझनेसकडे जायची आवड निर्माण झाली? एक किस्सा सांगतो कंपनीमधला तुला, की ज्याच्याकडून म्हणजे एक वळण्याचं ध्येय तर पहिल्यापासून होतं, पण एक असं म्हणत नाही का की की पॉईंट भेटला, तर तो की पॉईंट असा ठरला माझ्यासाठी कंपनीमध्ये. जेव्हा मी फर्स्ट शिप होती माझी, फर्स्ट शिप करत असताना मी जनरली काय झालं की बस लेट झाली. ॲक्च्युली ती कंपनीची चुकी होती, पण बस लेट झाल्यामुळे जेव्हा मॅनेजरला कळलं की उमेश पाटील आज फर्स्ट शिपला होता, तो जनरल शिपला आलेला आहे, त्याने मागचा बॅकग्राऊंड चेक न करता मला जे पनिशमेंट केली, जेव्हा म्हणजे कंपनीच्या रूल्स रेग्युलेशननुसार त्यांनी मला जे ऐकवलं, त्या दिवसापासून ठरवलं की ही गुलामगिरी आपल्याला सोडायची. आणि तो माझ्या आयुष्याचा कंपनीमधला एक की पॉईंट ठरला की त्याने एकदम म्हणजे खालच्या दर्जाचं तो मला बोलला की डॉंकी वर्क करते हो आप लोग, ऐसे हो वैसे हो. म्हणजे एक कंपॅरिझन असतं, आपलं महाराष्ट्रीयन रक्त आहे, हे महाराष्ट्रीयन रक्त एकदम म्हणजे मराठ्यांचं रक्त असं सळसळीत असं. कंपॅरिझन त्याने आपल्या बिहारी लोकांसोबत करून गेलं होतं की तुम्ही यायलाच पाहिजे, 16 तास नोकरी केलीच पाहिजे. तर मी तेव्हा वैयक्तिक एक केलं की आपण व्यवसायामध्ये जर 24 तासामधून 16 तास दिले तर आज आपण कुठंच्या कुठं राहू, आणि ती प्रगती आज मला व्यवसायामार्फत मिळाली. तेव्हाची इन्सर्ट आज तुम्हाला येस म्हणजे इन्सर्ट म्हणण्यापेक्षा असं म्हणेल, ती माझ्यासाठी एक संधी चालून आली होती. जर त्याने आज इन्सर्ट केली नसती तर मी आज या जागी नसतो. पण तर आता जॉब सोडल्यानंतर तुम्ही तुमच्या अमृततुल्यचा तो प्लॅन होता, म्हणजे तो आधीपासूनच प्लॅन होता की तुम्ही जॉब सोडल्यानंतर निर्णय घेतला की आपल्याला एक अमृततुल्यच टाकायचं होतं? नाही, तसं नव्हतं. ऍक्च्युली अमृततुल्य हा कन्सेप्ट डोक्यातही नव्हता. ऍक्च्युली मी फॅमिली माझी जी होती ती दुग्ध व्यवसायात होती. मग दूध व्यवसाय केल्यानंतर आमच्या मोठ्या भावाने आणि आम्हा दोघांना एक कल्पना सुचली की आपण कोविडमध्ये जॉब सोडल्यानंतर मी घरी आल्यानंतर एक मेडिकल क्षेत्र आणि फूड इंडस्ट्रीमध्ये जसं दूध डेअरी वगैरे हे क्षेत्र चालू होतं. आम्ही दोघांनी विचार केला की आपली शेती आहे तर त्याला जोड व्यवसाय म्हणून आपण म्हशी वगैरे घेऊ. मग त्याच्यानंतर किस्सा असा घडला की आज दुधाला भाव वगैरे कमी असतो. मग हे जे दूध आहे हे 60 रुपये लिटरवरनं आपण या दुधाला 120 रुपये म्हणजे कसा देऊ शकतो. मग त्याला ऑप्शन होतं की चाय. मग चहा असा पदार्थ आहे की भारतात पाण्यानंतर चहा पिला जातो, म्हणजे या धंद्यात किती सॅच्युरेशन आलं तरी आपल्याला या धंद्यात काही मरण नसणार. म्हणजे
ऑब्विसली सर्व काही असेल आणि घरचं दूध असल्यामुळे ते दूध आम्हाला जे 60 रुपये जात आहे ते आपल्याला 120 रुपयाच्या रेट मिळणार होतं. मग तिथून ही अमृतुल्याची कन्सेप्ट सुचली आणि आमचा वडिलोपार्जित हा व्यवसायही होता. मध्यंतरी काही काळानंतर तो बंद झाला. मग आम्ही तो वडिलोपार्जित व्यवसाय जपला आणि त्या दूध डेअरीच्या व्यवसायामधून मी कृष्णामाईकडे अमृतुल्याकडे वळालो. तुमचा प्रॉफिट हा. मल्टिपल येस प्रॉफिट मला मल्टिपल हवा होता, त्यासाठी मी अमृतुल्याकडे वळालो. आणि दुसरं सेकंड थिंग म्हणजे हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय पण आहे. तुमच्या ब्रँडचं नाव कृष्णमाई असंच का ठरलं? कृष्णामाई असा किस्सा झाला तो. माझी ऑलरेडी कृष्णामाई नावाची डेअरी पण आहे. आता कृष्णामाई नावच का याचा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. मी तुझ्या पॉडकास्टच्या माध्यमातून ते सांगू इच्छितो. कृष्णामाई, माझ्या वडिलांचं नाव श्रीकृष्ण आहे आणि आईला माई म्हणतात. मग त्या दोघांचं मी मल्टिप्लिकेशन करून कृष्णामाई असं नाव ठेवलेलं आहे. हा, मग माझा मी कृष्णामाई उद्योग समूह डोक्यात संकल्पना आणली आणि मग तिथून ते कृष्णामाई नाव जनरेट. येस. जेव्हा तुम्ही जॉब सोडला तेव्हा तुमचं लग्न झालं होतं की बाकी होतं? ऑब्विसली जॉब होता म्हणूनच मुलगी मिळाली असं म्हणतात. आपल्या याच्यात नोकरी आहे तो छोकरी आहे. माझं लग्न झालं होतं, पण असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो. तसं मी पूर्ण जे आहे बिझनेस मधला हात मी माझ्या पत्नी कल्याणीचा आहे तिला देऊ शकतो. कारण की आज तिच्या सपोर्टमुळेच माझं म्हणजे जेवढा काही बिझनेस वाढलाय एकमेव तिच्या सपोर्ट. जनरली तू तर बघायला गेला तर फॅमिली सपोर्ट नसतो आणि ऍज इट इज म्हणजे लग्नाच्या 1-2-3 महिन्यानंतर मी नोकरी सोडून व्यवसायात येण्याचा निर्णय केला. हा, ही दोघांसाठी खूप टफ सिच्युएशन होती. मग त्या सिच्युएशन मधून तिने मला जे हँडल केलं, जे सावरलंय ते मी विसरू शकत नाही. ती परिस्थिती एवढी वाईट होती की कोविडही होता, लोकांचं घरदार सगळं बंद होतं, माझा जॉबही गेलेला होता आणि याच्यात आपल्याला हा निर्णय घ्यायचा होता की आपला नवीन व्यवसाय काय चालू करायचा. मग त्यावेळेस आम्ही दोघांनी एक ठरवलं. मी एकच शब्द तिला कायम नेहमी सांगतो, आपल्याला जे करायचं आहे ते दोघांनी मिळून करायचं. तेव्हा तिने मला सपोर्ट केला, म्हणून आज ते दोघांमुळे आज ते इथपर्यंत आलं. आणि मी खरंच एक गोष्ट सांगू इच्छितो की सहकार्य म्हटलं म्हणजे असं नाही की तिने मला फक्त मोटिवेशनल केलं. तिने फिजिकली जे काय असेल, हार्डवर्किंग असेल, जे काय म्हणजे मसाला बनवण्यापासून ज्या गोष्टी आल्या त्या सगळं अमृतुल्याच्या तिने आज घरी बसून केली. आणि ऍक्च्युली माझी मिसेस पण B.Pharmacy आहे, मी MSc. हा, वेल एज्युकेटेड असूनही तिने एवढा सपोर्ट केलाय. दॅट्स मॅटर. तुम्ही जॉब सोडला लग्नानंतर तेव्हा तुमच्या फॅमिलीचं काय रिएक्शन होतं किंवा तुमच्या पत्नीचं काय मत होतं? ऑब्विसली जॉब सोडल्यानंतर आता जस्ट एक्झाम्पल आहे. आता आज आपण अंबानीच्या मुलाला सांगू शकत नाही की बाबा तू MPSC कर. तसं आपल्या घरात व्यवसायाचा म्हणजे काही माहित नव्हता, बिझनेसचा बी माझ्या घरात माहित नव्हता. आणि मी अचानक त्यांना हा एक खूप मोठा शॉक होता तो घरच्यांना. पण एक म्हटलं जातं की तुम्ही घरच्यांना कन्व्हिन्स करू शकत नाही तर तुम्ही ऑब्विसली धंद्यात उतरायचंच नाही. माझं तरी एक प्रायव्हेट मत आहे. मग मी घरच्यांना कन्व्हिन्स तर केलं होतं, पण कुठेतरी मनात अशी शंका होती की मी जरी तर खरा उतरलो नाही तर मग आपलं पुढे काय. हा, कारण की मी आयुष्यात A प्लॅन B प्लॅन बनवतात लोक, मी B प्लॅन तयारच नव्हता. माझा फोकस, येस बॉस, मी फोकस फक्त A प्लॅनवर केला होता, तो म्हणजे माझा व्यवसाय. तेव्हा घरच्या मनात होती थोडी शंका होती, ऑब्विसली शंका राहणार आहे. आणि एक तुला सांगायचं म्हणलं म्हणजे माझ्या घरात मी एकमेव MSc आहे. मग त्यानंतर घरच्यांच्या वेल एज्युकेटेड, मी मास्टर डिग्री MSc वाला मी एकच आहे आमच्या घरात. मग घरच्यांची अपेक्षा ही नोकरीकडे जास्त होती. पण असं झालं की हा नोकरी एवढ्या चांगल्या पद्धतीने करू शकतो, तर त्यांना एक खात्री नक्कीच होती की हा व्यवसाय करेल. आणि त्यांनी मला थोडा जो वेळ दिला तो खूप माझ्यासाठी मौल्यवान ठरला. आणि मी त्यांना कन्व्हिन्स केलं. ते खूप कन्व्हिन्सिंग पॉवर माझ्यात भरपूर आहे. आणि त्यांच्या त्यांनी माझा जो ट्रस्ट ठेवला, मी त्या ट्रस्टला मी कधी तडाजावले नाही. एक विश्वास असतो आई वडिलांचा, मोठ्या भावाचा, जे काही असेल ते विश्वासाला मी कधी तडाजावले दिला नाही. आणि मी त्यांचा विश्वास घेऊन ते पाऊल टाकलं. जी माझी पत्नी असो, माझी फॅमिली असो, भाऊ, आई वडील, सगळ्यांचा विश्वास, आणि ते मला सक्सेस मिळायला गेलं. आणि मी सगळ्या उद्योजकांना सांगू इच्छितो की तुम्ही जर घरच्यांना कन्व्हिन्स करू शकत नाही तर बॉस तुम्ही बिझनेस बिलकुल करू नका. सिम्पल थिंग, दॅट्स अ पॉईंट. कारण की घरच्यांचा जर तुमच्यावर विश्वास नाही तर तुमच्यावर ग्राहक कसा विश्वास ठेवेल. पहिले आपला कॉन्फिडन्स निर्माण येस त्यांना कन्व्हिन्स कसं करायचं. जी कॉन्फिडन्स पॉवर येते, जी मी समजा आता तुला काही नवीन करायचंय, तुला असं म्हणत आपण एक म्हणतो की आपल्याला एक पॉवरफुल एक शक्ती, एक ॲटमॉस्फिअर लागतं, पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर लागतं. तेच पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर नसेल की तसं वातावरण नसेल, घरातूनच नसेल, तर ऑब्व्हियसली तू निगेटिव्ह याच्यात जाणार आहे. कारण की असं म्हटलं जातं तुम्ही जसं विचार करणार तसं तुमच्या आयुष्यात घडत चालतं. म्हणून मी आधी घरच्यांना कन्व्हिन्स केलं, त्यांना सगळं प्लॅन फाइंड आउट केला आणि मी त्यांच्याकडनं 1 वर्षाचा वेळ घेतला आणि रन केलं सगळं. केलं तर तुमच्या पत्नी पण तुमच्या सोबतच असते ना कन्व्हिन्स करायला? हा, कन्व्हिन्सिंग असं म्हटलं जातं की तेव्हा ती सोबत होती, पण तिच्या मनात भीती होती. जर यदा कदाचित, कारण की ऑब्विसली, आणि ती भीती असणं गरजेचं पण आहे. कारण की आपल्या असं मारवाडी लोकांसारखं आपला जे फॅमिली बॅकग्राऊंड टेन होतं, त्यांच्या कशात सपोर्ट केला जातो. मग तिच्या मनात भीती होती, पण तिला एक खात्री होती की हे नक्की काहीतरी नवीन करतील.
म्हणून ते आम्ही ते काढले ते दिवस. आणि आपल्या खानदेश विभागामध्ये कोणी असं नाही की या लेवल पर्यंत पोहोचलेलं आहे, तर तुम्हाला फॅमिलीमध्ये कन्व्हिन्स करा तर कठीणच गेलं असेल बरं. खूप कठीण गेलं होतं, पण तो काळ निघाला. कठीण म्हणण्यापेक्षा ते अशक्य होतं, पण अशक्य. अशक्यलाही मी ते शक्य करून दाखवलं आणि ते शक्य झालं फक्त माझ्या व्यवसायामुळे. कारण की आज जर मी अपयशी ठरलो असतो तर ते माझ्यासाठी खूप मोठं टास्क ठरलं असतं, की एवढ्या लोकांची मी मनं दुखावली असती. म्हणून मी माझा बॅकग्राऊंड म्हणजे युटर्न हा पुसूनच टाकला होता. मला काही फॅमिलीसाठी मला करायचं होतं, जे मी विचार केलं होतं, जो माझा अपमान झालेला होता, जे परिस्थितीने मला शिकवलं होतं, ती परिस्थिती मी त्यांना हे आणि व्यवसाय म्हणजे हा जो आहे हा घरच्यांच्या सल्ल्यानुसारच टाकला गेला आणि तो यशस्वी झाला. तर दादा तुम्ही जॉब सोडली तेव्हा बिझनेससाठी तर ऑब्व्हियसली तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागलीच असेल, तर तो कुठून आणला तुम्ही असं? इन्व्हेस्टमेंट म्हणण्यापेक्षा आपण लोक म्हणतात की व्यवसाय करायला भांडवल लागत नाही. हे जेवढं खरं आहे तेवढं त्याची शोकांतिका पण आहे. कारण की एक व्यवसाय उभा करताना काहीतरी मिनिमम एक भांडवल लागत असतं. आता मी जरी अमृतुल्य व्यवसाय उभा केला त्याच्यासाठी मला 2-3 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट लागणारच होती. रिसेंटली कोविडमुळे माझा जॉब गेलेला होता. घरच्यांची परिस्थिती मिडल क्लास असल्यामुळे मी त्यांनाही 2-3 लाख रुपये मी घेऊ शकत नव्हतो. परिस्थिती अशी होती की मी घरच्यांना सांगू शकत नव्हतो आणि मी कोणाकडनं मागूही शकत नव्हतो. तुमची लाईफ ऑलरेडी चालू झाली होती, Yes. तुमच्या लग्नात म्हणजे Obviously. झालेलं होतं. लग्न झालेलं होतं, म्हणजे जायचं तरी कोणाकडे, नोकरी सुटलेली, आपल्याकडे बँक बॅलन्स नाही. आता तू गेला जरी जनरली बँकेत गेला ते प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे मागता आणि आपला धंदा होता चहाचा, मग 2 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट करायची. मग एक माझ्या पत्नीला मी खरंच म्हणजे तुला मी लास्ट टाइम मी बोललो की तिच्या सहकार्यामुळे हे सगळं शक्य झालंय. मी गोल्ड लोन वगैरे घेऊन 1.5-2 लाखाचं आणि या स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट करून आज मी ते सगळं उभं केलं होतं आणि आज तो खूप काही वेगळे म्हणजे इन्व्हेस्टमेंट हा पार्ट वेगळा होता माझ्यासाठी. ते खूप मोठा टास्क होतं, पण मी तो जनरेट केला. आणि मोठी गोष्ट म्हणजे माझा आत्मविश्वास. दुसरी इन्व्हेस्टमेंट माझी ती होती की मला स्वतःवर जास्त विश्वास होता आणि मी ते पॉझिटिव्ह करून दाखवलं. मी सर्वांना एकच सांगेन, तुमच्या आता लोकांना कारणं लागतात की इन्व्हेस्टमेंट असं आहे, ठीक आहे, तुम्ही आत्मविश्वास ठेवा, भरोसा द्या लोकांना आणि तुम्ही डिस्कस करा. तुम्हाला ऑब्व्हियसली जनरेट होतो सगळं काही कधी कधी मिळतं. आपण कसं असतं आपल्याला टाकायचं असतं म्हणजे काही ना काही बिझनेस वगैरे सुरू करायचा असतो, पण जो भांडवल लागतो तो ऐकल्यानंतर मग कसं एक मोटिवेशन ते डाऊन होऊन जातं. नाही म्हणजे मोटिवेशन डाऊन करण्यापेक्षा आता जनरली तू सांगतोय की आपल्या जेव्हा आपल्याला डोक्यात कल्पना येते की आपल्याला बिझनेस करायचा आहे, ऑब्व्हियसली करायचा आहे, पण त्याची बिझनेसची दुसरी बाजू म्हणजे भांडवल. ऑब्व्हियसली डिमोटिवेशन होणार आहे, पण मी नवोद्योजकांना एकच सांगेल, डिमोटिवेशन होण्याची गरज नाही. त्याचं कसं आहे, आता एक लक्षात ठेवा, तुम्ही जिथं प्रॉब्लेम आहे तिथं सोल्युशन आहे. एक गोष्ट आहे, मग तुम्हाला बिझनेस करायचाच आहे ते तुम्ही ठरवलेलं आहे, ऑब्व्हियसली तुम्ही त्या रुटीने जा, तसा डाटा तयार करा. तुमचं आता सपोज माझा चहाच होतं ते 2 लाखाचं बनवलं होतं. इन केस तुम्हाला एखादी फॅक्टरी प्रोसेसिंग युनिट टाकायचं आहे किंवा काही नवीन करायचं आहे, आता भरपूर सीए आहेत, तुम्ही सीए कडे जा, त्यांच्याकडनं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवा. बँकिंग क्षेत्रात जा, बँकिंगना अप्रोच करा. गव्हर्नमेंटने भरपूर साऱ्या स्कीम आल्या, जसं मुद्रा लोन वगैरे, PMCB लोन वगैरे, चीफ मिनिस्टर फायनान्समध्ये जा. त्याच्यानंतर रोजगार हमी योजनेच्या भरपूर स्कीम आहेत. अशा भरपूर स्कीमांचा तुम्ही एक स्टॉक जमा करा, त्याच्यातून माहिती काढा, कुठं ना कुठं मार्ग नक्की सापडतो. हा, या गोष्टी मी सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही करा, ऍटलिस्ट तुम्ही सुरुवात करा, तुमचा माइंडसेट चेंज करा आणि कुठून तरी एक स्टार्टअप केल्यानंतर भांडवली ऑटोमॅटिक हे मिळत जातं. हे मी सांगेल सर. तुम्ही व्यवसायात पडले तेव्हा तुमचं म्हणजे टफ चॅलेंज कोणता होते आणि ते तुम्ही चॅलेंजेस कसे कम्प्लीट केले? चॅलेंजेस म्हणण्यापेक्षा लोकांसाठी ते चॅलेंजेस होते. मी कायम लक्षात ठेवतो, मी जे माझ्यासमोर जे प्रॉब्लेम्स येतात किंवा जे चॅलेंजेस येतात, मी त्यांना असं फेस करतो की हे माझ्यासाठी एक संधी आहे. मी त्याला चॅलेंजेस म्हणून पाहिलंच नाही. मी एक सांगू शकतो, चॅलेंजेस म्हणण्यापेक्षा असं म्हण की टफ पिरियड माझ्यासाठी एकच होता, तेव्हा कोविड होता. त्याच्यानंतर कोविडमध्ये मग लोक कसं आहे, असं सिरियसनेस जास्त होता, क्लीननेस वगैरे. मग मी ते टॅकल केलं की लोकांना काय पाहिजे. ॲक्च्युली चहाचं दुकान म्हटलं म्हणजे आज लोक जनरली टपरी वगैरे बघतात, आपल्याला त्याचं कन्व्हर्सेशन म्हणजे एकदम चांगल्या याच्यात करायचं होतं, म्हणून मी ते टॅकल केलं. आणि मग क्लीननेस वगैरे, मी स्टाफ वाढवला, एक प्रोटोकॉल आणला, चहाची क्वालिटी क्वांटिटी चेंज कशी होणार नाही याच्यावर मी फोकस केला. हे 2-3 चॅलेंजेस माझ्यासाठी खूप होतं. मेन चॅलेंज माझ्यासाठी फक्त पहिलं हे होतं की चहाची क्वालिटी आपल्याला कॉन्स्टंट कशी देता येईल. मग त्याच्यावर माझं एज्युकेशन तिथं कामात आलं. ऑब्व्हियसली मी टायमिंगचा चहा दिला की एवढ्या या मिनिटाला चहा पत्ती टाका, एवढ्या या मिनिटाला असं करा तसं करा. त्या प्रोटोकॉल मी सेट करून त्या चॅलेंजेसवर मी मात केली. मी तुला पहिलेच बोललो, आधी बोललो की मी टॅकल करा, म्हणजे प्रॉब्लेम तुम्ही फेस कसा करताय त्याच्यापेक्षा तुम्ही त्याला सोल्युशन कसं काढताय ते मेन आहे. आज टायमिंगचा चहा सेट झाल्यामुळे आज तू जरी चहा बनवला किंवा मी जरी बनवला, कोणीही चहा बनवला, माझ्यात क्वालिटी ती सेमच येत राहते. आता घरामध्येच बघा तुम्ही, प्रत्येक वेळी प्रत्येक म्हणजे Yes. प्रत्येक आता दिवशी टेस्ट चेंज होतो. प्रत्येकाच्या घरात चहा हा रेग्युलर प्रोडक्ट आहे, तरी ती
सेम येऊ शकत नाही. तर माझ्यासाठी ते सर्वात जास्त टफ चॅलेंज आहे की माझा चहा हा सेम येण्यासाठी मला काय करावं लागतं. मग मी त्याच्यासाठी एक रूल स्टेप बाय एक SOP सेट केला. ते SOP असा सेट केला, स्टँडर्ड ऑपरेट प्रोसिजर असं म्हणतात त्याला. ते SOP म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही जे काय करणार ते सगळं स्टेप बाय स्टेप असेल. तर स्टेप बाय स्टेप दूध किती मिनिटं उकळायचं, त्याच्यानंतर चहापत्ती कधी टाकायची, गुड कधी टाकायचा, या स्टेप प्रोसिजर फॉलो केल्यानंतर आणि माणसाला प्रॉपर ट्रेनिंग दिलं तर मी त्याच्यावर सगळा मार्ग काढला आणि मी त्या टॅकल केलं. म्हणजे पूर्ण व्यवस्थित सुरू झालं. तर दादा चहाच्या याच्यामध्ये तर खूपच कॉम्पिटिशन आहे, जागेवर तुला कॉम्पिटिशन म्हणल्यापेक्षा मी तुला असं आहे, मला एक भेटले होते गृहस्थ, ते असं म्हटलं होते, अरे तू चहाचा कशाला बिझनेस करतोय म्हणे, 2 दगड उचलून मारले म्हणे तू, एक कुत्र्याला लागतो आणि एक चहावाल्याला लागतो, अशी कंडिशन होती. तरी सुद्धा मी त्या व्यवसायात उतरलो होतो. ते ना आता जागोजागी चहाचे टपरे ऑब्विसली होटली भरपूर काही आहे चहाचं. आणि तुला एक सांगू इच्छितो, आपला चहा युनिक काय, आपण जस्ट तू आधी बोललो मी की आपला टायमिंगचा चहा आहे. युनिकनेस म्हणजे आज तू बाहेर गेला तर तुला सर्रास सल्फरयुक्त साखरेचा चहा मिळतो. मग त्याचा की पॉईंट करण्यासाठी मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री होतं, त्याचे नुकसान मला माहिती होते. मग मी त्याच्यात काय चांगला देऊ शकतो याच्यानुसार मग मी गुळाचा चहाकडे वळलो. आता आपले जुने लोक गुळाचा चहा प्यायचे, कुणाला काही ऍसिडिटी वगैरे होत असेल तर ते गुळाचा चहा आहेत. मग मी त्याच्याकडे वळलो आणि तो मग की पॉईंट ठरला की जेणेकरून गुळाचा चहा हा शरीरासाठी खूप चांगला असतो. त्याच्याने BP कंट्रोल होते, कोलेस्ट्रॉल कंट्रोल होतो, शुगर तुमची कंट्रोल होत राहते. त्याच्याने तो माझ्यासाठी की पॉईंट ठरला आणि जेणेकरून तो सगळ्यांना चालेल, ज्याची ऍसिडिटी होत नाही, हा माझा चहाचा की पॉईंट ठरला की मी गुळाचा चहाकडे वळलो. टायमिंगचा चहा दिलेला, लोकांना जे पाहिजे हवं होतं ते त्यांना मिळत गेलं. आणि आपल्या घरामध्ये तर असतात की कधी कधी 4-5 दिवसानंतर आपली आजी वगैरे असली तर ते कधी कधी सांगतात की गुळाचा चहा बनव असं. ऑब्विसली आता आपल्या खानदेश म्हटला म्हणजे खानदेश जो म्हटला, ऑब्विसली जेवणानंतर काही लोक गुळ सेवन करतात. असं म्हटलं जातं की डायजेशनसाठी गुळ हा खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा ठरतो. म्हणून मग मी त्याच्यात आपल्याला एक रेग्युलर रुटीन मध्ये लोक असं कॅरी तर नाही करू शकत की जेवण, पण ते गुळाचा चहा पिऊ शकतात. म्हणून ते आरोग्याच्या दृष्टीने म्हण किंवा बाकीच्या म्हणजे लोकांना अवेअरनेससाठी म्हण, या दोघी गोष्टी जोडण्यासाठी मी गुळाचा चहा तयार केला आणि त्याला माझ्यासाठी तो की पॉईंट ठरला. आपल्या खानदेश विभागामध्ये तर गुळाची चहा कधी कधी पण ते घरी, तर ती तुम्ही अशी टेस्ट केली की ती रेग्युलर पद्धतीने पियायला सुरुवात करेल लोकांनी असं. हो, विषय कसा असतो, गुळाचा चहा जनरली बनत नाही, त्याला एक स्टेप असते आणि आम्ही गुळ तसा बनवून घेतो. जनरली प्रश्न आता एक चहा गुळाचा चहा म्हटला की चहा फाटतो वगैरे असं त्या कॉन्सेप्ट आहेत, पण तसं नसतं. गुळची पद्धत असते बनवण्याची, चहाचा गुळ हा वेगळा असतो, जनरली बाकीचे गुळ वेगळे असतात. मग मी आता स्वतः गुळ म्हणजे टाकून ते रन करून तसा गुळ आपण बनवून घेतो, त्याच्यासाठी तो प्रॉब्लेम येत नाही. तर दादा तुमची फ्रँचायझी मॉडेल देण्याची म्हणजे पहिली सुरुवात कशी झाली? फ्रँचायझी म्हणण्यापेक्षा फ्रँचायझीचा आपला कन्सेप्ट नव्हताच, पण विषय असा झाला की लोकांना आपली चव आवडत गेली आणि मी त्याच्यात थोडा अभ्यास केला. मग एक शाखेपासून आपण अदर शाखा कशा वाढवू शकतो. मग मी पहिले खानदेश रिजन म्हणजे आपला जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादा, चोपडा, पाचोरा, अंमळनेर या साईडमध्ये आपल्या ब्रांचेस दिल्या. त्याच्यानंतर मला सांगताना आनंद होईल, आता कृष्णामाईच्या 4 राज्यामध्ये 126 आउटलेट आहेत. 126 आउटलेट आहेत. त्याचं कारण असते की आपला गुळाचा चहा असल्यामुळे. आणि फ्रँचायझी मॉडेल डेव्हलप करताना सुरुवातीला अडचणी खूप आल्या, कारण की आपल्याकडे एकच शाखा होती. नंतर मग मी त्याच्यात नवीन उद्योजकांना एकच सांगेन, तुम्ही एकटे सर्व काही करू शकत नाही. मग तुम्हाला प्रॉपर टीम लागेल. तुम्ही सोशल मीडियाला जा, सोशल मीडियाचा अप्रोच करा. आज आपण जे काही बोलतोय ते सोशल मीडियावर जाणार आहे, म्हणून मी सगळ्यांना सांग, तुम्ही जेवढं ऑर्गॅनिकली सोशल मीडियावर दिसणार तेवढा तुमचा बिझनेस ग्रो होणार आहे. हे गणित मला ज्या दिवशी कळलं त्या दिवसापासून मी एक इंस्टाग्राम पेज अकाउंट ओपन केलं, फेसबुक अकाउंट ओपन केलं आणि तिथून माझे रिचेस वाढले. दुसरं म्हणजे क्वालिटी. फर्स्ट म्हणजे मी लोकांपर्यंत कसा पोहोचणार, तर मी इंस्टाग्रामने, आणि सेकंड म्हणजे माझी क्वालिटी. जे माझ्या दुकानावर चहा प्यायला आले ते माझी शाखा घेणार हे कन्फर्म झालं होतं. म्हणून मग तो 1 ते 100चा जे हे टार्गेट आहे हे मी फक्त मोजून 1.5 वर्षात कम्प्लीट केलं. 1.5 वर्षात कम्प्लीट होतं. तुमची पहिल्या शाखेची स्टोरी काय होती? पहिली शाखा म्हणण्यापेक्षा मी दुसऱ्या वर्षी जेव्हा त्याचे बॅनर चेंज केलं तेव्हा मी तिथं मुख्य शाखा लिहिली, कारण की मनात हा भावच नव्हता की आपल्याला शाखा ऑर्डर द्यायच्या आहेत. पहिली शाखा म्हणजे ती माझ्यासाठी संजीवनी ठरली. संजीवनी असं म्हणेल की एक जडीबुटी सारखं काम केलं तिने, की तिथून माझं सर्व काही जे होतं ब्रांचेस म्हणून किंवा जे काही लोकांना चहा पाहिजे असेल तिथून सगळ्या कल्पना आल्या. त्याच्यासाठी पहिली शाखा ही माझ्यासाठी संजीवनी. तिथून एक कृष्णामाई, म्हणजे एक असं म्हणत तिथून कृष्णामाई उद्योग समूहाची सुरुवात तिथून झाली. मनात थिंकिंग तिथून आली की आपल्याला हा बिझनेस मोठा करायचा आहे. तिथून अपॉर्च्युनिटी असं म्हणतात की संधीचं सोनं केलं पाहिजे. माझ्यासाठी ती संधी होती आणि मी तिचं सोनं केलं. येस. तुमच्या 126हून अधिक जास्त शाखा आहेत, तर त्यात तुम्ही मॅनेज कसा करतात? 126 हा आकडा जेवढा बोलायला सोपा वाटतोय तेवढा तो हँडल करताना खूप कठीण जातो.
कठीण म्हणण्यापेक्षा म्हणजे खूप स्ट्रगलिंग आहे, कारण की ते एका राज्यात नसून 4 राज्यांमध्ये आपण चालू केलोय. मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की कठीण म्हणण्यापेक्षा आपण त्याला कसा त्या सोप्या वेने करता येतील. मग मी त्याच्यातून मार्ग असा काढला, मी टीम बिल्ड केली अगोदर. एक शाखेचा मी 2 शाखा केल्या, 2च्या 10 केल्या, 10ला असं म्हटलं जातं. मग त्याच्यानंतर मी एक टेलिकॉलर हायर केली, मॅनेजर हायर केला. त्याच्यानंतर मग परचेस डिपार्टमेंट वेगळं आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंट वेगळं आहे, जे काय असेल ज्याचे म्हणजे मी पूर्ण युनिट्स बनवले जेणेकरून मला ते हँडल करता येतील. मग ते 4 राज्यांमधून मग जे काही येणार आहे, मग आता आमचा एक ग्रुप आहे, एक ॲप आहे, त्या ॲपनुसार आम्ही सगळं हँडल करतो. एक परचेस ऑर्डर येते, त्याच्या ऑर्डरनुसार मग ती एक ऑर्डर तयार केली जाते, ती ऑर्डर केल्यानंतर ती डिलिव्हर केली जाते. म्हणजे एक आमचा तो प्रोटोकॉल ठरलेला आहे, एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस सेट आहे. आता माझ्या सध्या तू सांगू इच्छितो, माझ्या 12 लोकांची टीम आहे शॉपची, म्हणजे ते पूर्ण हँडल करतात. त्याच्यात डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएटर वगैरे या ज्या गोष्टी आल्यात, म्हणजे रील्स वगैरे या सगळ्या हँडलिंगवाले वेगळे माणसं आहेत, प्रोडक्शन बनवणारे वेगळे आहेत, गुडवाले वेगळे आहेत. म्हणजे ओव्हरऑल मी एकच सांगेन, हे जे मॅनेजमेंट चालतं हे एक टीम शिवाय पॉसिबल नाही. मी सगळ्यांना ते सांगतो. आपण लहानपणापासून ऐकतो किंवा बोलतो की एकीचं बळ आणि म्हणजे ते काठीचं उदाहरण दिलं जातं की सिंगल काठी ती लवकर मुडते आणि तुम्ही एक गठ्ठा करून ठेवला ते मुडत नाही. मी लोकांना तेच सांगेल, तुम्ही कोणताही व्यवसाय करत असताना तुम्ही एक टीम बनवा, एक मजबूत टीम बनवा, फॅमिलियर राहा त्यांच्याशी, आणि त्यांच्या सपोर्टने तुम्ही हा बिझनेस पुढे नेऊ शकतात. ते की पॉईंट म्हणजे टीम वर्क असतं. आज लोक काय करतात, गल्ला सोडायला कोण तयार नाही. ऑब्व्हियसली जर मी आज माझ्या काउंटरलाच राहिलो असतो तर मग 126 आकडा हा पार झालेला नसता. माझ्या डोक्यात विचार आले, मी कल्पनांना आकार दिला. पहिली गोष्ट म्हणजे कल्पना करा, कल्पनांना आकार द्या, त्यानुसार तुमचं सगळं प्लॅन आउट हे प्रोसेस होतात. मग एक प्रॉपर टीम सेट केली, त्याच्यानंतर टीम सेट केल्यानंतर हे सगळं काही पॉसिबल झालं. मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही जो कोणताही व्यवसाय करा, काहीही करा, फक्त तुम्ही काउंटर सोडा, ॲटलिस्ट त्याच्याबद्दल विचार करा, याला कसं फ्रँचायझी मॉडेल करता येईल. आज आपण बऱ्याच दुकानावर जातो, तिथं लिहिलेलं असतं की आमची शाखा कुठेही नाही, की आता, आणि आम्ही गर्वाने लिहितो की आमच्या आज या शाखेचं उद्घाटन आहे. ऑब्व्हियसली वेळ बदललेला आहे, काळानुसार आपल्याला अपडेशन द्यावं लागतं. म्हणजे तुला एकच सांगेल, आता जनरली तू एक एक्झाम्पल घेऊन घेऊ शकतो, नोकिया आणि आयफोनमध्ये. आयफोन हा 2007 साली लॉन्च झालेला आहे. आयफोनच्या दरवर्षी नवीन सिरीज येत असतात. त्या काय येत असतात, आयफोन 17 मध्ये असं काय आहे, आयफोन 16 मध्ये असं काय. आता रिसेंटली आयफोन 17 लॉन्च झालेला आहे. तर आयफोन 17 म्हणजे काय, लोकांना मी याच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ते अपडेशन देत चालत आहे. म्हणजे दरवर्ष ते अपडेशन करत असेल. तसं व्यवसायाचं आहे, तुम्ही जेवढे अपडेट व्हाल तेवढा तुमचा व्यवसाय हा ग्रो करणार आहे ऑब्व्हियसली. तसं मग तुम्ही नोकिया मोबाईल आहे, ते अँड्रॉइडमध्ये आलेच नाही, त्यामुळे नोकिया मोबाईल आज कोलॅप्स आहे. आणि आयफोन आज एक वेगळा स्टेट, म्हणजे आयफोनने लोकांना स्टेटस दिलंय. तसं एक व्यवसायाचं असतं, तुम्ही एक व्यवसायाला एक स्टेटस देण्यासाठी तुम्हाला अपडेशन हे गरजेचं आहे. आणि ते अपडेशन म्हणजे काय, तुमचे रूल्स रेग्युलेशन फॉलो करून एक टीम वर्क मध्ये ते फ्रेम मध्ये काम करून तुम्ही तुमचा व्यवसाय वाढू शकता. आपल्या अपडेट मध्ये एकदम मेजर पॉईंट का असो ना, पण ते अपडेट केलंच पाहिजे. येस ऑब्व्हियसली जे काही असो, तुम्ही जनरल तुमचा, मी असा माझा चहाचा व्यवसाय तरी माझं अपडेशन असतात. मी साखरेकडून माझं अपडेशन म्हणजे मी साखरेचा चहा द्यायचो, साखरेचा मी गुळाचा दिला, मग गुळाचं माझं नेक्स्ट इयर अपडेशन, मी गुळाची कॉफी तयार केली, नंतर मी गुळाची कोल्ड कॉफी तयार केली. असं अपडेशन करत मी हा बिझनेस मी कन्सिस्टन्सी ठेवला. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, मी लोकांना एकच सांगेल, जे नवीन उद्योजक आहेत त्यांना अपडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. जेवढं तुम्ही कराल अपडेशन तेवढं तुम्ही सक्सेसफुल होणार. तुम्हाला मी ॲपलचं उदाहरण दिलं, सेम थिंग आपल्या बिझनेसमध्ये लागू होत असते. तर उमेश दादा, तुमच्या कृष्णमय अमृतुल्यच्यात सक्सेसफुल ठरलाच, तर आता तुम्ही नवीन उद्योगमध्ये प्रवेश घेतला, म्हणजेच नॉनव्हेजची हॉटेल मटनवाडा. तर तुम्ही हा नॉनव्हेजचा का एक कॉन्सेप्ट निवडला? मटनवाडा माझ्यासाठी म्हणजे सुवर्ण पाऊल ठरलं. ऑब्व्हियसली मी तुला कसं ठरलं ते पण पहिले सांगेल, आणि मटनवाडाच का याचं उत्तरही मी तुला देतो. कृष्णामाईमुळे जी मिळालेली ओळख होती मला, ती मला बिझनेसमध्ये अजून काही कन्वर्ट करायची होती. आणि सर्व्हिस बिझनेसमध्ये जो ट्रस्ट मी कमवला आहे कृष्णामाईमध्ये, शिरपूरकरांसाठी मला ते काहीतरी घेऊन यायचं होतं. आणि जनरली व्हेज हॉटेल्स तर भरपूर आहेत जनरली, आणि लोकांना जो कन्सेप्ट होता माझा, आता नॉनव्हेज म्हटलं म्हणजे तू हॉटेलला बाहेर गेला तर तुला कल्पनाही नसेल की ते नॉनव्हेज नेमकं म्हणजे बोकडचं आहे का कोणतं ऑर्डर आहे. त्यासाठी मग मी त्याच्यात लाईव्ह कन्सेप्ट घेऊन आलो, आणि सध्या ते ट्रेंडही चालू आहे. माझ्या डोक्यात होतं की फॅमिलीसाठी जस्ट टू नॉनव्हेज हॉटेलमध्ये गेला की ड्रिंकिंगवाले असतात, त्याच्यासाठी एक फॅमिली सिक्युरिटी नव्हती. त्या पॉईंटने मी काम केलं की फॅमिली सिक्युरिटीसाठी होईल. आणि सेकंड थिंग म्हणजे लोकांना फ्रेश कसं खाऊ घालता येईल, जेणेकरून आपण बोकड वगैरे तिथं आणायचे आणि ते तिथंच ते लोकांना सर्व्ह करायचे. या हिशोबाने मी ते माइंडसेट करून आणि पूर्ण स्टडी करून तो मटनवाडा हे चालू केलं. तर दादा, फक्त एकच महिन्यामध्ये मटनवाडा एवढा यशस्वी कसं काय ठरला? तुला मी सांगितलं आधी की जे मला मिळालेलं कृष्णामाईचं प्रेम होतं, तेच लोकांनी जो ट्रस्ट कृष्णामाईवर दाखवलेला होता, तेच लोकांनी
ट्रस्ट मटन वाड्याला दाखवला आणि कन्सेप्ट वेगळा होता आपलं. आपण ही थाळी सिस्टीम होती. लोकांना आज जनरली तू जर नॉनव्हेज खायला गेला तर एका व्यक्तीचं बिल 400-500 रुपयाच्या वर येतं. आपण 250 रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण देतोय. त्याच्यात त्या कन्सेप्ट लोकांना आवडला. आणि सेकंड थिंग आपण जे इंटिरियर ॲम्बियन्स बनवलेलं आहे ते फॅमिलीसाठी बनवलेलं आहे. आणि जनरली मी ड्रिंक वगैरे अलाव करत नाही म्हणून तो मटनवाल्याला खूप प्रेम मिळालं. आणि सेकंड थिंग तुम्हाला आनंद होतो मला की जी आपली क्वांटिटी आणि क्वालिटी आहे, क्वालिटी एक नंबर आहे. क्वालिटीच्या जोरावर आज जे काही प्रेम मिळतं ते मटनवाल्याला मिळतं. दादा चहामध्ये आणि नॉनव्हेजमध्ये खूप सारा डिफरन्स आहे, तर तुम्ही कशा प्रकारे तो डिसिजन घेतला? डिसिजन घेणं खूप टफ होतं. असं काही नाही माझ्यासाठी की लोकांसाठी टफ वाटलं. मी एकच ठरवलं होतं की लोकांना चांगलं खाऊ घालायचं आहे आणि लोकांना मी सर्व्हिस. आता ऑब्व्हियसली मला 10 रुपये गोळ्या करण्यासाठी म्हणजे माझ्या एका कपामागे मला 10 रुपये मिळतात. माझ्या दिवसभराचा 1300-1400 हाफचा सेलिंग असेल. मी 1300-1400 कस्टमरचं म्हणजे हँडल करू शकतो. तो ऑब्व्हियसली मी सर्व्हिस बिझनेसमध्ये यशस्वी ठरणार होतो. आणि त्यानुसार मी ते हॉटेल कन्सेप्ट जवळ म्हणजे अंमलात आणली. त्याच्यानंतर काय झालं की नॉनव्हेजच का. मी तुला पहिले बोललो की नॉनव्हेजच का, की जनरल रेग्युलर लोकांना नॉनव्हेज खायला मिळालं तर ते फ्रेश आहे का नाही हे कसं समजत नाही. आणि फॅमिलीमध्ये बसून खायला ते मिळतच नाही. फॅमिली तेच ना. आता नॉनव्हेज हॉटेल गेलं म्हणजे ड्रिंक आले त्याच्यामुळे आपण फॅमिली घेऊन जाऊ शकत नाही. मी तो पॉईंट ट्रॅक केला की लोकांना फॅमिली रेस्टॉरंट आणि थाळी सिस्टीम. कॉलेज एरिया असल्यामुळे मला ऑब्व्हियसली थाळी सिस्टीम आणायचीच होती. आणि कृष्णमाईमुळे मला जी ओळख मिळाली किंवा सर्व्हिसचा जो ट्रस्ट लोकांचा होता तो ट्रस्ट मला मटनवाड्यामध्ये मिळाला. म्हणून येतो माझ्यासाठी ते सोपं होतं. जेणेकरून तुला वाटत असेल की डिफरंट खूप वेगळा आहे, ऑब्व्हियसली वेगळा आहे, पण ते माझ्यासाठी सोपं होतं. कारण की सर्व्हिस फूड इंडस्ट्रीमध्ये कृष्णामाईने आज शिरपूरमध्ये खूप नाव कमवलेलं आहे. आणि त्या नावाचा मला उपयोग मटनवाड्यामध्ये झाला. आणि तो एवढा झाला की लोकांचा आज मटनवाड्याला खूप प्रतिसाद मिळत आहे. दादा 2 वेगळे बिझनेस एकाच वेळी कशा रीते हँडल करता? 2 बिझनेस एकाच वेळी हँडल करण्याचं जे रिझन आहे, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे दोघं सर्व्हिस रिलेटेड बिझनेस आहेत. त्याच्यासाठी म्हणजे स्टाफ मॅनेज करणं माझ्यासाठी कठीण गेलं नाही. पहिली गोष्ट म्हणजे वैयक्तिक मी माझा वेळ असा घालवतो त्याच्यात. चहाचं जे असतं ते सकाळी 6ला चालू होतं आणि मटनवाला जो आहे म्हणजे त्याचंही काम सकाळी 6ला होतं, पण त्याचे जे कस्टमर आहेत ते 12 नंतर येतात. मी कसं हँडल करतो, सकाळी उठल्यानंतर अगोदर मी पहिले रिपोर्टिंग कृष्णामाईचं जे असेल जे काही असेल ते प्लॅन आउट करतो. त्याच्यानंतर मी मटनवाला पाहतो. आणि जे तुला बोललो मी अगोदर की फ्रँचायझी मॉडेल आहे ते आमची एक सिस्टीम प्रोसिजर सेट आहे. एक मॅनेजर आहे की ते टोटल ऑर्डर्स वगैरे बघतात, ते त्यांच्या पद्धतीने हँडल करतात. आणि आता मटनवाड्यातही म्हणजे एक सहकारी चांगले नयनदादा म्हणून त्याच्यात टोटल त्यांच्याकडे मी हँडओव्हर केलंय. मी माझं एक काम असते की मी बिझनेस सेट करतो, तिथं एक माझा रिप्रेझेंटेटिव्ह तयार करतो आणि मी त्या बिझनेसमधून पुढे जात असतो. असं माझ्या पद्धतीने दोघं बिझनेस मी हँडल करत असतो. दोघांना वेळ मी प्रॉपर देत असतो. चहाचा वेळ हा सकाळचा असतो, वाड्याचा वेळ हा दुपारा असतो. म्हणून दिवसातून मी दोघांकडे 2-2 तास वेळ देत असतो. त्याच्यामध्ये तुम्ही फॅमिली टाइम कसं करता? खरं सांगेल तुला, आता फॅमिली म्हणजे आता मी जस्ट सकाळी 6ला माझा दिवस चालू होता, रात्री 12 ते 1 पर्यंत असतो. मी जेव्हा घरात जातो अक्षरशः मुलगा झोपलेला असतो. तो सकाळी तोंड पाहत नाही ना मी त्याचं तोंड पाहत नाही. फक्त संडेला त्याला सुट्टी असते तेव्हा मी पूर्ण वेळ त्याच घालवतो. आणि ऑब्व्हियसली की हा काळच असतो म्हटलं की जोपर्यंत वय असतं तरुणांना मी एकच संदेश आहे की फॅमिली तुम्ही दूर ठेवा. असं मी म्हणत नाही की तुम्ही दूर ठेवा, पण तुम्ही जेवढा वेळात वेळ जेवढा बिझनेसात देता येईल. कारण की पैसे कमवण्याचं एक म्हणतात की एक ठराविक वयानंतर ऑब्व्हियसली आता आजकाल तरुणची पिढी जी आहे ती 21 ते 25 वयापर्यंत शिक्षणच घेत असते. 25 ते 30 नंतर ती नोकरीच्या शोधात असते. 30 नंतर मग घरच्यांनी ठेवलं तर मग शुभमंगल सावधान होतं. ऑब्व्हियसली त्या गोष्टी मी टाळल्या आणि म्हणजे मी कन्व्हिन्सिंग पॉवर व्यवस्थित ठेवली. मला जसा वेळ मिळाला तसा मी फॅमिलीसाठी. आणि जे माझे हॉटेल आणि शॉप आहेत ते घराजवळ असल्यामुळे फॅमिलीला मी थोडाफार वेळ देत असतो. म्हणजे सध्या तर काही देता येत नाही, पण मी काढतो वेळ. कारण की मला जे माझं वय आहे जे की मी असं म्हटलं जातं की गेलेली वेळ परत येत नाही, मग त्या उक्तीने मी करतोय. फॅमिलीसाठी मी टाइम करू शकतो, पण एकदाचा बिझनेस सेट झाला तर काय मला नंतर फॅमिलीलाच टाइम द्यायचा आहे. मग त्या पद्धतीने मी वर्किंग करत असतो. फॅमिली पण कधी कधी तुम्हाला तर हेल्प करत फॅमिली असं मी तुला तेच सांगणार होतो, फॅमिलीला वेळ देण्यापेक्षा फॅमिली मला वेळ देते. ऑब्व्हियसली मी ज्या ठिकाणी बसलेला असतो तिथं मिसेस येऊन मदत करते. आज जे काही माझे एक केटीएस गुडवाला म्हणून अजून एक ब्रांच म्हणजे आहे प्रोडक्ट, ते सगळं माझी मिसेस सांभाळते. आम्ही एकाच ऑफिसला 2 जण बसलेलो असतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. म्हणून आम्ही एकमेकांना वेळ देत असतो. फॅमिली लाईफ पण माझी हँडल होते, माझी जे काही बिझनेस लाईफ आहे ते एकाच ठिकाणी हँडल होऊन जातं. त्यामुळे आम्हाला काही जास्त प्रॉब्लेम येत नाही. दादा तुम्ही नोकरी करत असतानाची लाईफ आणि आता सक्सेसफुल होण्यानंतरची लाईफ मध्ये काय चेंजेस झालेले? चेंजेस म्हणल्यापेक्षा तो एक खूप मोठा बदल माझ्या आयुष्यात घडलेला आहे. जनरली मी त्याचं उदाहरण तुला देऊ शकतो. जे काय असेल, मी कंपनीत असताना जर इन केस मला घरून फोन आला तर तो फोन कधी आला त्यांच्या मी
एकदाच इन केलं, मोबाईल जमा असायचा. त्यांचा जर 10चा सकाळी फोन आलेला असायचा, मला रात्री संध्याकाळी 6ला समजायचं. आणि आताच्या परिस्थिती अशी, माझ्याकडे 2 मोबाईल आहेत की जेणेकरून मी त्यांचा लगेच कॉल अटेंड करू शकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे लोकांना, की तुमची जी फ्री लाईफ आहे, म्हणजे तुमची जी सोशल लाईफ आहे, हे दोघं मॅनेज होतात. तिथं मला ना सोशल लाईफ होती, ना वैयक्तिक मी कोणाला टाइम देऊ शकत असतो. ऑब्व्हियसली बिझनेसमध्ये तुम्ही स्वतःला टाइम देऊ शकतात, इतरांना टाइम देऊ शकतात. हा एक सर्वात मोठा बदल आयुष्यात घडला. आणि दुसरं म्हणजे मी आर्थिक परिस्थिती माझी मी पूर्णपणे व्यवस्थित केली. जे नोकरीत मी विचार करायचो की काही वस्तू खरेदी करताना की आज काय घ्यावं काय नाही घ्यावं, आज मी विचार करत नाही आणि बार्गेनिंगही करत नाही. कधी मी आज वस्तूंचा भावही केलेला नाही. तुम्ही सक्सेसफुल झाल्यानंतर तुमच्या कुटुंबातील जीवनशैलीतील सर्वात मोठा समाधान कोणत्या प्रकारे झाला? समाधान म्हणजे आज आईवडिलांसाठी समाधानाची गोष्ट एकच ठरली. जो मुलगा दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये काम करत होता, आज त्याचं स्वतःचं ऑफिस आहे. लिटरली सांगतो, आईवडिलांच्या चेहऱ्यावर एवढं सुख आणि समाधान मिळतं, ते बघूनच मी एक म्हणजे आत्मविश्वास निर्माण होतो. एक सुख मिळतं की आपल्या स्वतःच्या मुलाचं एक ऑफिस आहे, त्याचा आज करोडोचा टर्नओव्हर आहे. आता जे घरच्यांची माझी जीवनशैली म्हटली म्हणजे माझे आई वडील दोघं शेतकरी, म्हणजे वडील शेती काम करायचे, आई गृहिणी होती, ते शेतात जायचं. म्हणजे त्यांचा जो टर्निंग पॉईंट ठरला की आज ते माझ्या ऑफिसमध्ये येतात, बसतात. आज त्यांच्या नावाचा मी एक ब्रँड डेव्हलप केला. आज ते त्यांचं एक वेगळं सुख आहे. आणि माझ्या जीवनशैलीत म्हणजे सांगू इच्छितो की जे मोलमजुरी करून किंवा जे शेतात राबवून असतो, आज त्यांचं ते पूर्णपणे बंद झालंय. आज माझं एक स्वतःचं ऑफिस आहे. माझ्या हाताखाली एक 8-10 लोक कामं करतात. मटणवाड्याचे 20-25 म्हणजे टोटल 35 लोकांचा स्टाफ आहे. ते सगळं पाहून त्यांना एक आनंद होतो, एक वेगळा आनंद होतो. कारण की त्यांना एक म्हणजे जाणवतं ते की आपण घेणाऱ्यांमध्ये नाही, आपण देणाऱ्यांच्या पंक्तीत आलो. तुम्ही व्यवसाय रोजगार निर्माण करता. एक रोजगार निर्माण झाल्यानंतर तुम्ही हजारो लोकांना म्हणजे देऊ शकतात. आता माझे 126 ब्रांचेस आहेत, मी 126 लोकांचं पोट भरतोय. त्याच्यानंतर माझ्याकडे 35 लोक कामाला आहेत, मी त्यांचं पोट भरतोय. एक त्यांचा आशीर्वाद जनरेट होतो. म्हणून मी तरुणांना एकच सांगू इच्छितो, तुम्ही एक तुमची संकल्पना जी आणलेली आहे, आज तरुणांकडे भरपूर संकल्पना आहेत, पण त्यांना प्रॅक्टिकली ते करत नाही. का करत नाही? की फॅमिली सपोर्ट मिळत नाही. पण त्यांनी जस्ट एक इमॅजिन केलं की आपण आफ्टर बिझनेस सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्या आयुष्यात काय परिणाम होणार आहे आणि आपले घरचे आपल्याला कसं हे करणार आहेत आणि त्यांच्या जीवनशैली कसा फरक पडणार आहे, हे त्यांनी थोडं स्टडी केला किंवा ते थोडं माइंड म्हणजे विचार केल्यानंतर की आफ्टर अँड बिफोर केल्यानंतर त्यांना लगेच सगळं पिक्चर हा क्लिअर होत असतो. आज माझ्या घरच्यांची जी जीवनशैली पूर्ण बदललेली आहे. आज आम्ही म्हणजे जनरली जे मोटरसायकलवर आम्ही फिरणारे व्यक्ती होतो, आज आम्ही 4 व्हीलरमध्ये फिरतो. ही जीवनशैलीमध्ये अशा पद्धतीचा फरक झालाय. तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी खरेदी काय? मी आयुष्यातील आकडा तर नाही सांगू शकत तुला, पण मी रिअल इस्टेटमध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे मी रिसेंटली आता एक 4 महिन्यापूर्वी माझी XUV मोठी गाडी, म्हणजे जी की 16 लाखाचं सेकंड टॉप मॉडेल आहे, मी ती वन टाइम म्हणजे त्याचा किस्सा सांगतो. जेव्हा मी गाडी घेण्याचा विचार केला, फक्त विचार केला, जस्ट शोरूमला गेलो आणि गाडी आवडली आणि लगेच गाडी घरी आलो. ही सर्वात मोठं माझी अचिव्हमेंट होती आणि माझ्यासाठी मोठी. एवढं तुम्ही त्या लेवलला सक्सेस होऊन गेले? येस. म्हणजे ऑब्व्हियसली पहिले विचार करावा लागायचा की वस्तू घेताना काय. आता ऍटलिस्ट लाखोंची वस्तू घेण्यासाठी विचार तरी नाही करावा लागतो, फक्त ते ठरवावं लागतं की कशी घेता येईल, काय करावं लागतं. हा बदल मला आवडली म्हणजे डायरेक्ट घेतली. आवडली म्हणजे असं नाही, आवडली म्हणजे घेतली, विचार करून घेतो. पण तेवढं बळ मला मिळालंय. म्हणजे एक म्हणता की आर्थिक स्थैर्य जे असतं माणसाकडे, ते व्यवसायातूनच येतं, हे तेवढं मात्र नक्की आहे. कारण की नोकरीमध्ये मी फक्त EMI भरायचो. तुला एक किस्सा सांगतो. जेव्हा मी नोकरीमध्ये मला मोबाईल घ्यायचा होता, मी 21,000चा मोबाईल मी हप्त्याने घेतला होता, 2100 रुपये डाऊन पेमेंट भरून. आणि आजची परिस्थिती अशी आहे की मला गाडी आवडली, मी ती वन टाइम घेऊन टाकते. हा, मग हे कुठून आलं? हे जे काही आलं हे व्यवसायातून आलं. म्हणजे एक म्हटलं जाते आपल्या याच्यात की आर्थिक साक्षरता निर्माण झाली पाहिजे. आर्थिक साक्षरता निर्माण करावी लागते. ती कुठून निर्माण होणार आहे? ते ऑब्व्हियसली ती व्यवसायातून होणार आहे. म्हणून मी तरुण वर्गांना आज सांगू इच्छितो की व्यवसाय तुम्ही करा, त्याच्यात तुम्ही आर्थिक साक्षरता मिळवा. कारण की खूप पैसा खूप आहे असं म्हणून चालणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कष्टही करावे लागतील, मेहनतही करावं लागेल. या दोघांच्या जोड, मेहनत, कष्ट आणि तुमचा जो एक मेन मुद्दा सांगायचा राहिला, मेन म्हणजे डिसिप्लिन. तुम्ही जेवढं स्वतःला डिसिप्लिन लावणार तेवढं तुमचे स्वप्न सक्सेस होणार. आणि आर्थिक साक्षरतेसाठी स्वतःला डिसिप्लिन लावून घेणं हे खूप महत्वाचं ठरतं. येस. जॉब आणि बिझनेस बद्दल तुमचे काय पॉईंट आहेत? प्रत्येकाचा माइंडसेट असतो. असं मी म्हणत नाही की नोकरी चुकीची आहे आणि व्यवसायच बरोबर आहे. एक सॅटिस्फॅक्शन असतं. मला नोकरीत सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही,
म्हणून मी व्यवसाय केला. आणि ज्याला व्यवसायात सॅटिस्फॅक्शन मिळत नाही तो नोकरी करतो. जे पॉईंट ऑफ व्ह्यू काय, पण मी असं लोकांना सांगेल की तुम्हाला आर्थिक साक्षरता असेल किंवा तुमचं जे फॅमिली लाईफ असेल, वर्क बॅलन्स पाहिजे असेल तर तुम्ही व्यवसाय करू शकतात. म्हणजे ते व्यवसाय तुमची सगळे स्वप्न पूर्ण करू शकता एवढी गॅरंटी मी स्वतः देतो. आणि माझ्यावरून म्हणजे बऱ्याच लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही व्यवसायात आल्यानंतर तुमचं सगळं काही जी लाईफ आहे ती ही व्यवस्थित होणार आहे. कारण की आणि जस्ट तू जर नोकरीचं उदाहरण घेतलं, नोकरीमध्ये काय 2 टाइम पंच 1 टाइम लंच तुम्ही करा. तुम्हाला मंथली तुम्हाला एक क्रायटेरिया फिक्स असतो, तुम्ही जेवढं काम करणार तेवढं तुम्हाला ते तुमचं ऍक्टिव्ह इन्कम झालं. आपलं तुम्ही लोकांनी भर कशावर दिली पाहिजे की तुमचं पॅसिव्ह इन्कम काय झालं. मग बिझनेस म्हणजे पॅसिव्ह इन्कम. आज मी कुठेही राहू, माझा बिझनेस चालू आहे, माझे पैसे येणार आहे समजा, म्हणजे हे पॅसिव्ह इन्कम झालं. आज ऍक्टिव्ह इन्कम आहे. तुम्ही नोकरीला तुम्ही आज ऍबसेंटी दिली तर तुमचं ऑब्व्हियसली तुमची गैरहजर म्हणजे तुमचा पगार हा कापला जाईल. म्हणून तुम्ही जस्ट इमॅजिन करू शकता, विचार करायला पाहिजे तरुणांनी की नोकरी आणि बिझनेसमध्ये काय. ऑब्व्हियसली नोकरी आता ऑटोमेशनच्या युगात खूप नोकऱ्या कमी झालेल्या आहेत. म्हणजे लोकांना बिझनेस केल्याशिवाय पर्याय नाही. आता लोकांना असाही प्रश्न पडतो की बिझनेस करून काय करावा. भारताची लोकसंख्या आज सांगताना आश्चर्य वाटेल 1.45% म्हणजे करोड 140 कोटीची होऊन चालली. जस्ट एक्झाम्पल देऊ शकतो तुला. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलाने 1 रुपया जरी वस्तू जर विकला तरी त्याचा टर्नओव्हर कितीचा होतोय 140 कोटीचा होतोय. म्हणून ती कल्पना, तो माइंडसेट तुमचा आधी म्हणजे आपल्याला कळला पाहिजे की 140 करोड लोकांपैकी आपण 4 करोड पर्यंत पण पोहोचलो ना, आपले 4 करोड आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही विकण्याचं असं म्हटलं जातं आपल्या आयरनेत मध्ये की बोलक्याचं म्हणजे जे असतं ते जे बोलणाऱ्याचं सगळं काही विकलं जातं, न बोलणाऱ्याचे चांगले गहू विकले जातात असं म्हटलं जातं. म्हणून तुम्ही बोलणारे व्हा, लोकांसमोर रिप्रेझेंट करा स्वतःला. बिझनेसमध्ये जी ताकद आहे ती कोणामध्ये नाही, नोकरीमध्ये तर बिलकुल नाही. तू आज ऑब्व्हियसली मी आता माझा टर्नओव्हर तुला सांगू शकत नाही, पण मी असं सांगू शकतो की तुम्ही जे सांगणार म्हणजे आज मी माझ्या फॅमिली जे बॅलन्स आहे, जे म्हणजे आर्थिक जे साक्षरता झाली, आर्थिक जी क्रांती मानतोय मी, जे काही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, जे काही मी XUV वगैरे घेतली, हे सगळं मला बिझनेसने दिलं, जे की मला नोकरी दिलंच नसतं. मी आज नोकरी केलं किती करून मी एक मॅनेजर झालो. 30-40 वर्षानंतर ती अचिव्हमेंट माझी 50 वर्षाची अचिव्हमेंट मी वयाच्या 31-32 वर्षी केलेली आहे. मी लोकांना हे सांगू शकतो की व्यवसायाचा एवढं पॉवर आहे. व्यवसाय तुमचं वय बघत नाही. आज KFC सारखा ब्रँड आहे, वयाच्या 56व्या वर्षी त्यांनी चालू केलेला होता. म्हणून व्यवसाय तुमचं वय नाही बघत. व्यवसाय तुमच्याकडनं टाइम मागतो, डिसिप्लिन मागतो आणि तुमची इच्छाशक्ती किती आहे. अब्दुल कलामांचं एक तुला उदाहरण सांगू इच्छितो मी. अब्दुल कलामांनी असं जाताना म्हटलं होतं की 2020 मध्ये भारत हा महासत्ता होणार होता, की तो जो झाला नाही. का झाला नाही की आपल्या तरुणांमध्ये इच्छाशक्ती उरलेली नाही. ज्याच्यात इच्छाशक्ती असेल तोच या म्हणजे पृथ्वी तलावर किंवा धंद्यामध्ये यशस्वी होणार आहे. म्हणून मी सगळ्यांना या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुमचा प्रथम म्हणजे माइंडसेट चेंज करा. सेकंड थिंग म्हणजे तुमची इच्छाशक्ती एवढी प्रबळ असू द्या की तुम्हाला नंतर जरी सांगितलं की नाही हे करायचंय, तुम्ही सांगाल तीच करू दिशा आणि जे होणार ते होणारच आहे. या 2 गोष्टीमध्ये पोरांचा माइंडसेट क्लिअर झाल्यानंतर आणि इच्छाशक्ती बळकवल्यानंतर मी सांगतो 101% तुम्ही यशस्वी होणार आहेत. आपल्या पद्धतीने जे का बिझनेस टाकायला म्हटलं तर प्लॅन बी हा रचलाच पाहिजे का? नाही, प्लॅन ए प्लॅन बी म्हणण्यापेक्षा असं समजा, प्लॅन ए तुम्ही असं समजा की प्लॅन बी सेकंडरी समजा, प्रायमरी ते प्लॅन ए. प्लॅन एलाच असं आता सपोज तुला मी एक उदाहरण देऊ शकतो. तुला एखाद्या गावाला जायचंय, तुझ्याकडे रोड मॅपच तयार नसेल, ऑब्व्हियसली तू त्या गावाला पोहोचणारच नाही. तसं बिझनेसचं आहे. बिझनेसचा एक रोड मॅप तयार ठेवा आणि विजन क्लिअर ठेवा. ज्या दिवशी कृष्णामध्ये चालू झाले त्या दिवशी मी एक विजन ठेवलं होतं की मला एवढे कस्टमर करायचे, एवढं माझं प्लॅनिंग राहणार, एवढे ब्रांचेस मला द्यायचे आहेत. ते प्लॅनिंग क्लिअर असल्यामुळे मी ते अचिव्ह केलं. मी सर्वांना एकच सांगू शकतो, तुमची प्लॅनिंग प्रॉपर ठेवा, एक रोड मॅप तयार ठेवा, त्याच्यानुसार तुम्ही गेले तर तुम्हाला यश 100% मिळणार आहे. यशस्वी पुरुषाचं कारण काय? आता माझं उदाहरण मी सगळ्यांना सांगतो, मी कोणाचं उदाहरण देतही नाही, मी माझं उदाहरण देतोय स्वतःचं. मी जे आज सक्सेस झालो, मी एक स्वतःचं डिसिप्लिन, इच्छाशक्ती आणि माझ्या डोळ्यासमोर मी विजन ठेवलं होतं की आपल्याला हर घर उद्योजक म्हणजे घरात उद्योजक पोहोचवायचे. आणि आपण जे सोचलंय, जे आपल्या आता छोट्या मोठ्या लोकांकडे पैसा नाही, लाखो करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट होऊ शकत नाही, ऍटलीस्ट 1.5-2 लाखात. आता मी सांगू इच्छितो, माझे काही शॉपवाले असे आहेत की ते आज लाखोंच्या घरात आहेत. त्यांनी आज स्वतःचे 4 व्हीलर आहेत, त्यांच्याकडे स्वतःचे घर आहेत. म्हणजे एक आनंद वेगळा येतो. आपण जेव्हा आपल्या माध्यमातून इतरांचा बिझनेस जेव्हा सुरू करून देतो तो आनंद वेगळा आहे. म्हणून तरुणांना मी कसं कुठून तरी सुरुवात करा. ऍटलीस्ट बेबी स्टेप तरी तुम्ही घ्यायला पाहिजे. तुम्ही करताय, तुम्ही दुसऱ्यांना पण करून देताय. हा, एक म्हणता की 1 हाताने कमवण्यापेक्षा 10 हाताने कमवलेलं कधी चांगलं असतं आणि ती आशीर्वाद वेगळा असतो. कारण की मी पहिले आधीही बोललो होतो की एका बिझनेसमुळे अनेक लोकांचं घर चालतं. म्हणून एक लोकांनी लक्षात ठेवलं, आज आपली लोक खूप घाबरतात, पण त्यांना एक सांगू शकतो की लोक आपल्याला आहे ना बॉस
हसायला येतील, पोसायला येणार पोसायला नाही. पहिली गोष्ट म्हणजे डोक्यातून आहे. तुला आज जो बोलणार आहे हा. की बाबा तू बिझनेस करू नको, त्याला कधी विचारून बघ की मला 5 रुपये दे, असं तो देणार नाही. तो फक्त म्हणून सांगणार आपल्याला, गायडन्स करेल, तो तो हात डिमोटिवेट नाही लावणार करेल. डायरेक्ट. नाही तो हा. डिमोटिवेट करेल की नाही तू हे कर, असं कर, तसं करू नको, ते काय आपले काम आहेत का. पण डिमोटिवेशनला बळी न पडता लोकांनी जे पॉझिटिव्ह ते घेतलं पाहिजे. भरपूर साऱ्या संधी आहेत की त्याच्यात तुम्ही बिझनेस करू शकतात. असं तर मी चहावरून मी एवढा मोठा बिझनेस करू शकतो, तर भरपूर काही आहेत. मी मागे योजनाही बोललो, तुम्ही जा तपास करा, एक रोड मॅप तयार करा आणि बिझनेसमध्ये तरुणांनी आलं पाहिजे. आलं खूप पाहिजे. व्यवस्थित आहे. लोकांना जे स्वप्न पूर्ण केले जातात ती नोकरी पूर्ण नाही करत. जे व्यवसाय, जसे मी माझे स्वप्न वयाच्या 32व्या वर्षी बिझनेसमध्ये पूर्ण केले. केलं. मला एक स्वतःचं घर होतं, मी घर घेतलं गेलं. माझ्याकडे एक 4 व्हीलर हवी होती, मी 4 व्हीलर घेतली गेली. म्हणजे मी हवं ती गोष्टी आता घेऊ शकतो. एवढं मला बिझनेसमध्ये मिळालेलं आहे. मग आता तुम्ही बाकीच्या लोकांनी ठरवलं पाहिजे की आपण नोकरी करावी की व्यवसाय करावा. तो माइंडसेटचा प्रश्न असतो प्रत्येकाचा. आता प्रत्येक जण नवीन बिझनेस टाकायचा असतो, तर तुम्ही त्यांना काय कशा प्रकारे मोटिवेट करा किंवा काय सल्ला द्याल? हे बघा, नवीन बिझनेस टाकणं लोकांना खूप मोठा टास्क वाटतो. ऑब्व्हियसली आता मी चहाच्या दुकानावरनं एवढं फ्रँचायझीस केलं, ते एका दिवसात शक्य नाही झालं. आता कोणताही बिझनेस तुम्ही स्टार्ट केला, मी प्रत्येकाला एकच सांगू शकतो. आता लोकांना कसं आहे की आज बिझनेस स्टार्ट झाला आणि ते लगेच रन होईल असं नसतं. प्रत्येक बिझनेसचा एक क्रायटेरिया ठरलेला असतो. मी असं सांगेल की प्रत्येक बिझनेसने जेव्हा टाकल्यापासून त्याला 1000 दिवस दिले गेले पाहिजेत. ऑब्व्हियसली तुम्ही बिझनेस टाकल्या तो रन होणार नाही. तुमची हार्डवर्किंगची कॅपॅसिटी त्याच्यात ते पूर्ण यूज करावं लागेल. जसं की माझं चहाचं शॉप आहे. मी चहाचं शॉप देत असताना माझे शॉपवाले जे आहेत त्यांना मी पर्सनली ट्रेनिंग देत असतो. ट्रेनिंग अशी देतो की ते चहाच्या शॉपला आल्यानंतर त्यांना पहिले कप धुण्यापासून ट्रेनिंग देत असतो. म्हणजे त्यांचा एक माइंडसेट क्रिएट करतो. तसं मी प्रत्येक बिझनेसवाल्याला सांगेन, तुम्ही कोणताही बिझनेस करा, आधी तुमचा माइंडसेट क्रिएट करा की त्याच्यात आपल्याला येणारे फेल्युअर्स काय आहेत, त्याच्यानंतर आपण त्याला कसं रन करू शकतो, कसं काय करू शकतो. या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदाचा ट्रेनिंग मार्फत किंवा तुमच्या माइंडसेटमध्ये बसवलं, एक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही शोधलं, तर बिझनेस करणं इझिली जातं. म्हणजे आज माझ्या शाखेवर जे ट्रेनिंग असतात, जे पूर्ण 7 दिवसाची ट्रेनिंग असते, त्यांना म्हणजे लिटरली म्हणजे असं सांगू शकतो की आज जर माणूस ॲब्सेंट राहिला तर स्वतःला कप धुण्यापासून चहा कसा बनवला जातो या सगळ्या गोष्टी त्यांना सांगतात. सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. हा, सगळ्या गोष्टी म्हणजे करण्याची तयारी. म्हणजे असं म्हटलं जातं की ज्या माणसामध्ये स्वतःच्या व्यवसायात झाडू मारण्याची क्षमता नसेल त्याने बिझनेस करू नये. एक सिंपल गोष्टी मी सांगू इच्छितो. तुमच्या म्हणजे बिझनेस करण्याची इच्छाशक्ती जर निर्माण होत असेल तर स्वतः कामं केली पाहिजे. सुरुवातीला जे काय असेल प्लॅन आउट केलं पाहिजे. या गोष्टींवर तुम्ही वर्क केलं पाहिजे की आपल्या बिझनेससाठी की पॉईंट काय ठरणार आहे. आपण स्वतः वैयक्तिक वेळ, आता विषय काय होऊन जातो, बिझनेस टाकला म्हणजे लोकांचं काय की सर्व काम मीच करेल, तसं नसतं. एक स्पेसिफिक स्टाफ बनवा, प्रत्येक गोष्टीला एक वेळ नेमा आणि त्याच्यानुसार तुम्ही वर्किंग करा. ऑब्व्हियसली तुमचा बिझनेस हा रन व्यवस्थित होणारच. आणि ते यशाचं कारण आहे तुमचं जोपर्यंत टीम मॅनेजमेंट आणि जे वर्किंग प्रॉपर फ्लोमध्ये येत नाही तोपर्यंत कोणताही बिझनेस हा रन होणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्यातून पूर्णपणे बाहेर निघत नाही. म्हणजे तुम्ही असं सांगा की टीम वर्क म्हणण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक टीमला हँडल कसं करतात ते या बिझनेसमध्ये खूप महत्त्वाचं ठरतं. दादा, तुम्ही तुमच्या दोघं बिझनेसला म्हणजे कृष्णमय अमृतुल्य आणि मटनवाड्याला फ्युचरमध्ये कुठल्या लेवलपर्यंत बघतात? ऑब्व्हियसली मी जेव्हा विजन पाहतो, कृष्णमय अमृतुल्य जेव्हा पाहिलं, मी एका राज्यापासून 4 राज्यांमध्ये गेलोय. कृष्णमयच्या ऑब्व्हियसली मला आता 126 पासून 500 शाखा करायच्या आहेत, जी की पूर्ण मला भारतभर पसरवायच्या आहेत. हे माझं एक विजन आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे मटनवाडा. महाराष्ट्रातला म्हणण्यापेक्षा शिरपूर पासून मी सुरुवात करेल. शिरपूरचं टॉप मोस्ट आपल्या खानदेशाचं टॉप मोस्ट हॉटेल जे ते इन फ्युचर मटनवाडा असेल. हा, एवढं माझं टार्गेट फिक्स आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला शुद्ध प्युअर जे काही खाऊ घालायचं असेल ते मटनवाडा देणार आहे. आणि इन केस तुम्हाला स्वच्छतेची खात्री व जो काही गुळाचा चहा आहे कृष्णमयला ॲज इट इज राहणार. माझ्या एकूण मला 500 ब्रांचेस करायचे आहे आणि मटनवाड्याचं माझं एक छोटं युनिट आहे, त्याला मला 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये नेण्याचं माझं विजन आहे. दादा, तुम्ही कृष्णमय अमृतुल्यमुळे सक्सेस झालातच. मटनवाडा सुरुवात व्हायला किती दिवस झाले आणि त्या दिवसांमध्ये तुम्ही कितीचा प्रॉफिट केला? आता तुला विश्वास बसणार नाही, कृष्णमयचा तर मग करोडचा टर्नओव्हर आहेच. मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की 18 दिवसाचा जो माझा रेव्हेन्यू होता, म्हणजे मला पूर्ण जे झालाय म्हणजे खरेदी विक्री झाली मटनवाड्याची, 18 दिवसात मी 21 लाखाचा खरेदी विक्री केली मटनवाड्यात. हा माझ्यासाठी खूप मोठा सक्सेस होता मटनवाड्याचं आणि ते मी अचीव्ह केलेलं आहे 18 दिवसात 21 लाखाचा टर्नओव्हर. येस येस. दादा, नवीन उद्योजकांना तुमची जर का कृष्णमय अमृतुल्यची फ्रँचायझी घ्यायची असेल तर ती एक प्रोसेस कशी असेल? सिम्पल प्रोसिजर आहे. मी सगळ्यांना सांगतो की कृष्णमय फ्रँचायझी घ्यायचं असेल तर आमचं एक इंस्टाग्राम पेज आहे आणि आपली जी मुख्य शाखा आहे ती शिरपूर इथं प्रस्थापित केली आहे. मुख्य शाखा करवंद नाका
शिरपूर इथं आपले कृष्णा अमृतुल्यची मुख्य शाखा आहे. आपले 2 मॉडेल्स आहेत. 2 मॉडेल म्हणजे त्याच्यात एक सिल्वर पॅकेज आणि गोल्डन पॅकेज आहे. जे तुमची सिल्वर मॉडेल जे आहे 51,000 मध्ये आहे. 51,000 मध्ये आपण फ्रँचायझी देतो. तुम्हाला लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही, पण तुम्हाला लाखो रुपये कमवून देण्याची जबाबदारी आमची आहे. म्हणून तुम्ही आजच आम्हाला संपर्क करा. खाली मी संपर्क क्रमांक देऊ इच्छितो. तो खाली मेसेजमध्ये तुम्हाला DM केलेला असेल. तुम्ही आमच्या पेजला व्हिजिट करा. तिथून पूर्ण क्रायटेरिया बघा. आम्ही तुम्हाला एक नंबर देऊ. तो नंबर तुम्ही कॉल करून ती पुढची माहिती जी काही असेल ते विचारू शकतात व कृष्णाबाईची शाखा मिळू शकतात. कारण की मी पॉडकास्टमध्ये पूर्ण माहिती देऊ नाही शकत. मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही आम्हाला कॉल करा. ज्याला कोणाला नवीन बिझनेस करायचा असेल त्यांनी बिंदास कॉल करा. आर्थिक अडचण असेल, काही असेल, आम्ही पूर्ण सहकार्य करतो. कारण की आपलं पॅकेजेस ते जे आहे, लोकांना आज खूप आर्थिक मदत करण्याची जी इच्छाशक्ती आहे, मी ती माझ्या शाखांमधून करत असतो. तुम्ही या, एक कॉल करा. काही अडचण असेल, मी शाखा तुम्हाला देऊ इच्छितो. त्यासाठी तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकतात. धन्यवाद.